मी अजय पंचा। तर आज आपण एक नवीन व्हिडिओ पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये लोक पद्धतीने समीकरण कसे सोडवतात ते आज आपण पाहू। तर समीकरण आहे 2x अधिक y बरोबर 10 x वजा y बरोबर 2। सुरुवातीला समीकरण सोडते वेळी 1 आणि 2 असं पहिल्या समीकरणाला आणि दुसऱ्या समीकरणाला नाव द्यावं। नाव दिल्यानंतर आता आपण या x आणि y च्या किमतीकडे लक्ष देऊ। पहिल्या समीकरणामध्ये x आहे 2x, आणखी x इथं बघितलं दुसऱ्या समीकरणामध्ये x ची किंमत हे 1 आहे, तर हे वेगवेगळी किंमत आहे। आता आपण y चं बघितलं, y 1 आहे, इथं पण y 1 आहे। त्यानंतर आपण ठरवायचं आहे की किमती सारख्या असतील तर ज्या किमती सारख्या असलेले चलपद आहे त्याला आपण लोप करून घेऊ। इथं बघितलं तर y हे सारखं आहे म्हणून आता लोप करून घेऊ। लोप करून घेते वेळेस पुन्हा चिन्हाकडे जायचं आहे। जर दोन्ही चिन्ह सारखे असतील वजाबाकी करायचं आहे आणि वेगवेगळे असतील तर बेरीज करायचं आहे। इथे वेगवेगळे आहे म्हणून मी समीकरणाची बेरीज करतो। तर पहिल्या समीकरण दुसऱ्या समीकरणाची मी बेरीज करत आहे। 2x अधिक y बरोबर 10 x वजा y बरोबर 2। तर बेरीज करते वेळी बघा वेगवेगळे चिन्ह आहेत तर बेरीज करायला लागले म्हणून हे अधिक y आणि वजा y दोन्ही कॅन्सल होतात। तर 2x आणि 1x एकूण किती x 3x बरोबर 10 आणि 2 12। तर x बरोबर 12 छेद 3 3 एका 3 3 चौक 12। तर x बरोबर आपल्याला मिळत आहे 4। x बरोबर 4 ही किंमत आपण समीकरण 2 मध्ये ठेवू। x बरोबर 4 ही किंमत तर समीकरण आहे x वजा y बरोबर 2। तर ही x ची किंमत 4 इथे ठेवू। 4 वजा y बरोबर 2, फक्त x च्या ठिकाणी आपण 4 ठेवलेला आहे। तर y बघितले वजा आहे असेल तर आपल्याला पलीकडे घेऊन जाऊ आणि हे 2 असलेली किंमत अलीकडे घेऊ। तर बघा हे 4 चे 4 लिहितो, हे अधिक 2 इकडे आल्यानंतर वजा 2, हे वजा y आहे या चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर अधिक y होईल। तर 4 मधून जर गेले असता 2 2 बरोबर y म्हणून y बरोबर किंमत आहे 2 आणि x बरोबर किंमत आहे 4।